तर मम्मी इथे भाकरी या बनवत आहे आणि एक भाकर तव्यावर ही शेकत आहे. तुम्ही पाहू शकता इथे मस्तपैकी भाकरीला पापड आलेला आहे आणि ही आहे ज्वारीची भाकर आणि इथे साईडला बांगडा माशाचा रस्सा देखील आम्ही बनवलेला आहे आणि मांदेली फ्राय देखील बनवलेली आहे, कारण आज होता रविवार. तर संडे म्हणजेच रविवार म्हटलं की सर्वांच्या घरी नॉनव्हेजचा प्रकार हा असणारच आहे. कुणाच्या घरी फिश असणार आहे, कुणाच्या घरी मटण असणार आहे, कुणाच्या घरी चिकन असणार आहे. तर आज आम्ही आणला होता फिश. ठीक आहे, इथे आम्ही मासे आणले होते. तुम्ही पाहू शकता इथे आहे मांदेली, बोंबील आणि बांगडा. ठीक आहे, तर इथे आहे ही माझी मम्मी. तर इथे सर्व मासे आम्ही इथे स्वच्छ करून आणि स्वच्छ धुवून इथे घेतलेले होते. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता ही आहे मांदेली, आहेत बांगडे आणि आहेत बोंबील. चला तर मग आता इथे सर्व माशांना आम्ही इथे मॅरिनेट करून घेणार आहोत. तर सर्वात आधी इथे हळद, मीठ, चवीनुसार लाल तिखट आणि धण्याची पूड देखील आम्ही याच्यामध्ये मिक्स केलेले आहे. त्याच्यानंतर इथे लिंबाचा रस इथे मिक्स केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे मम्मीने बेसनसुद्धा 2 चमचे इथे मिक्स करून ठेवलेला आहे, कारण सर्व मॅरिनेशन प्रोसेस इथे करून ठेवणारच होतो आम्ही. ठीक आहे, मग ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इथे ही मांदेली मच्छी आहे. तर हळद, मीठ, धने पावडर आणि बेसन हे सर्व जिन्नस इथे लावून ठेवलेला आहे. सर्व शेवटी इथे रवा देखील इथे मम्मीने ॲड केलेला आहे. ठीक आहे, चला तर मग आता इथे आपण या मांदेली मच्छीला 10 ते 15 मिनिटे मॅरिनेट करायला ठेवलेले आहे. त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे ओला बोंबील. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे घेतलेला आम्ही मच्छी, बांगडा मच्छी, याला देखील आपण मॅरिनेट करून ठेवणारच आहोत. इथे घेतलेला हळद, मीठ आणि लिंबाचा रस. ठीक आहे, तर सर्व माशांना आपण इथे 15-15 मिनिटे मॅरिनेट करून हे ठेवणार आहोत साईडला. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता इथे जे बोंबील होते इथे आम्ही फक्त याला मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. याला आम्ही फ्राय आत्ताच नव्हतो करणार, आम्ही याला दुसऱ्या दिवशी फ्राय करणार होतो. पण चला तर मग आता इथे मॅरिनेट करतच होतो तर मॅरिनेट करून ठेवले होते. तर आता इथे तुम्ही पाहू शकता इथे माझी मम्मी आहे, तर इथे भाकरी बनवत आहे. ठीक आहे, तर ही ज्वारीची भाकर आहे मंडळींनो. तर इथे मम्मी ज्वारीची भाकरी बनवत आहे. तर मंडळींनो आम्ही ज्वारीची भाकरच आमच्या जेवणामध्ये असते, तर आम्ही डेली ज्वारीची भाकरीच खात असतो. ठीक आहे, तर ज्वारीची भाकर आम्ही कशा प्रकारे बनवतो तर याचा देखील मी स्पेशल व्हिडिओ घेऊन येणारच आहे लवकर. तर तुम्ही पाहू शकता ही आहे माझी मम्मी, इथे ही भाकरी बनवत आहे. खूप सुंदर अशा भाकरी बनवते आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण भाकरी बनवतो. तुम्ही देखील बनवतच असणार आहात. तुम्ही देखील मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही देखील अशाच प्रकारे अशाच पद्धतीने भाकरी बनवताना. तर मंडळींनो भाकरी थापायची ही सेमच प्रोसेस असते सर्वांची. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इथे माझी मम्मी या भाकरी थापत आहे आणि शेकत आहे.
चला तर मग इथे भाकरी या करून झालेल्या होत्या. आता इथे आपण हे हिरवं वाटण वाटून घेतलेलं आहे. तर इथे आपण बनवणार आहोत हा बांगड्या माशाचा रस्सा. ठीक आहे. इथे कढईमध्ये गरम तेल हे करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये एक कांदा चिरलेला टाकलेला आहे. तो चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे हिरवं वाटण. ते देखील आपण इथे 1 ते 2 चमचा याच्यामध्ये टाकलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आहे कोथिंबीर, अद्रक, लसूण. ठीक आहे. ठीक आहे. चांगल्या प्रकारे खरपूस म्हणजेच लालसर होईस्तोवर हा मसाला चांगल्या प्रकारे भाजून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे टाकलेला आहे लाल मिर्च पावडर आणि हा आहे घरगुती मसाला. ठीक आहे. याला देखील आपण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे टाकूयात आपण थोडंसं पाणी. कारण मसाल्याला थोडंसं पाणी टाकल्यानंतर थोडंसं टेक्स्चर चांगलं येतं आणि चांगल्या प्रकारे मसाला हा परतला जातो. चांगल्या प्रकारे तो आतल्यात शिजला जातो. म्हणून इथे थोडंसं पाणी टाकायचं असतं. इथे टाकलेला आहे फिश मसाला म्हणजे फिश मसाला एव्हरेस्टचा. त्याच्यानंतर इथे मॅरिनेट केलेला जो बांगडा आहे, बांगडा मासा आहे, तो या मसाल्यामध्ये आपण टाकलेला आहे आणि याला देखील चांगल्या प्रकारे 5 ते 10 मिनिटे चांगल्या प्रकारे परतून घ्या या मसाल्यामध्ये आणि नंतर शेवटी गरम पाणी आपल्याला 1 ग्लास याच्यामध्ये टाकणार आहोत. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता मासे परतताना सुगंध एवढा छान सुटलेला ना आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 ग्लास गरम पाणी टाकणार आहोत. आपल्याला जेवढा माशाचा रस्सा पाहिजे तेवढे ग्लास इथे आपण इथे या माशामध्ये पाणी टाकणार आहोत. ठीक आहे. चला तर मग आता 2 ते 3 मिनिटामध्ये बांगड्या माशाला एक उकळी येऊ देऊयात. त्याच्यावर आपण एक ताट झाकूयात आणि त्याच्यानंतर बांगड्या माशाचा रस्सा आपल्याला खाण्यासाठी तयार झालेला असणार आहे. तुम्ही पाहू शकता याचा रंग देखील किती सुरेख आलेला आहे. ठीक आहे. चवीनुसार जर तुम्ही वरतून मीठ टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. इथे सर्विंगसाठी आम्ही इथे हिरवी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. आता जे हे ओले बोंबील होते ना त्याला आम्ही फ्रीजमध्ये ठेवून टाकलेलं होतं. हे पाहू शकता. आता आपण याच्यावर ताट झाकूयात आणि एक उकळी येऊ देऊयात. 2 ते 3 मिनिटे फक्त. जास्त पण आपल्याला शिजून नाही घ्यायचं आहे. आता जी मांदेली मच्छी होती जी आपण मॅरिनेट करून ठेवलेली होती त्याच्यासाठी आपण इकडे पॅन ठेवलेला आहे. त्याच्यावर अशा प्रकारे तेल टाका, गरम करा आणि मांदेली मच्छी हळूहळू मस्तपैकी शॅलो फ्राय करून घ्या. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता ही मॅरिनेट केलेली मांदेली मच्छी आहे. याला आपण हळद, मीठ, लाल तिखट आणि रवा, बेसन या सर्व गोष्टी आपण याला मॅरिनेट करून ठेवलेल्या होत्या 15 मिनिटे आणि आता आपण याला फ्राय करायला घेतलेलं आहे. ठीक आहे. अतिशय छान आणि अतिशय चविष्ट अशी ही मांदेली लागते. माझी तर फारच फेवरेट आहे. मला फार आवडते मांदेली. माझी फेवरेट आहे. तुम्ही पाहू शकता. चला तर मग ते 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत. बांगड्या माशाचा जो रस्सा आहे आणि त्याचा कलर बघा, त्याची तरी बघा. वॉव! अतिशय सुंदर आणि अतिशय सुगंध छान असा सुटलेला होता ना, तुम्ही पाहू शकता. दुसरीकडे तुम्ही पाहू शकता मांदेली देखील आपली मस्तपैकी फ्राय ही होतच आहे. ठीक आहे. मस्तपैकी खरपूस अशी फ्राय करून घेत आहोत मांदेली. तर मंडळींनो इथं मांदेली मच्छी मस्तपैकी फ्राय होत आहे आणि अर्धी तर झालेलीच होती फ्राय आणि मस्तपैकी तुम्ही पाहू शकता. मस्तपैकी क्रंची अशी मांदेली झालेली होती आणि मग मला तर आता राहवत नाही. मला मांदेली फ्राय केलेली फारच आवडते आणि मी लगेच खायला घेतली. तुम्ही पाहू शकता. अतिशय टेस्टी लागते, अतिशय क्रंची लागते. तर मम्मी इथे दुसरीकडे बोंबील देखील फ्राय करून घेत आहेत. हे ओले बोंबील आहेत. याला देखील सर्व मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं. आता फक्त रव्यामध्ये घोळून मम्मी ही बोंबील फ्राय करून घेत आहे. तर अर्धे बोंबील आम्ही दुसऱ्या दिवशी करण्यासाठी ठेवलेले होते आणि हे आता फ्राय करून घेत आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे बोंबील फ्राय देखील खूप छान लागतात. अतिशय क्रंची आणि अतिशय खायला टेस्टी लागतात. तुम्ही पाहू शकता. स्लो मीडियम गॅस करूनच तुम्हाला हे बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत. तेव्हाच हे बोंबील क्रंची होतात. ठीक आहे.
तुम्ही पाहू शकता ही आहे माझी मम्मी. मस्तपैकी इथे फिश फ्राय हे करून घेत आहे. सर्व मासे आम्ही फ्राय करून घेतले होते. मांदेली फ्राय केली होती, ओले बोंबील फ्राय करून घेतले होते आणि फक्त जो बांगडा होता त्याचा फक्त आम्ही रस्सा केलेला होता. ठीक आहे. तुम्ही इथे पाहू शकता, इथे आहे त्या ज्वारीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत आणि दोन्ही मासे हे फ्राय करून झालेले आहेत. इथे आहे माझी मम्मी भांडी घासत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला जो रविवारचा दिवस असतो ना, तर कामही पडतच असतात. भांडी तर खूपच घाण होतात, मासे किंवा आणि मटण जरी म्हटलं तरी. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी ही थाळी रेडी केलेली आहे. बांगडा माशाचा रस्सा, भाकरी आणि मांदेली भात आहे, कांदा आहे, लिंबू आहे. अशा प्रकारे मी थाळी पूर्णपणे सर्व्ह केली होती आणि मी टेस्ट केलं ना बांगड्याचा रस्सा तर खूपच छान झालेला होता. ठीक आहे. मी जास्त खात नाही बांगड्याचा रस्सा, पण मी कधी-कधी खाते. पण मी जी मांदेली फ्राय खाल्ली होती ना, माझं त्यानेच पोट भरलं. मग त्याच्यानंतर मी एक अतिशय थोड्या प्रमाणातच मी जेवली. पण अतिशय छान झालं होतं जेवण. रविवारचा दिवस होता. ठीक आहे. तुम्ही देखील तुमच्या घरी अशाच प्रकारे मासे, मटण आणि चिकन आणून खातच असणार आहात ना आणि मस्तपैकी खा, स्वस्त राहा. चला तर मग मंडळी, हाच होता रविवारचा ब्लॉग. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्ही देखील तुमच्या घरी अशाच प्रकारे मस्तपैकी खा आणि मस्तपैकी स्वस्त राहा. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लव्ह यू. बाय.